नमस्कार मंडळी, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. संजना ही आपणच्या मित्रांना खूप वाईट साईड बोलत असते. त्यामुळे आप्पा संजनाला म्हणतात की संजना हे माझे जुने मित्र आहेत आणि कोण कोणाच्या दाराला कान लावून बसत नाही. ही आपली एक सोसायटी म्हणजेच आपलं एक कुटुंब आहे. संजना म्हणते की अरे बापरे, आपलं कुटुंब आहे का? मग कुटुंबातली माणसं एकमेकांशी भांडणं लावतात का अशा प्रकारे? हे बघा, तुमच्या मित्रांना इथे येण्यापासून मी अजिबात बंदी घालत नाहीये, पण जर तुमचे मित्र इथे येणार असेल तर त्यांनी नीट बोलावं आणि नीट गप्पा माराव्यात. उगाच तुम्हाला आमच्याबद्दल भडकवण्यात येत असेल आणि अशा जर गप्पा माझ्या कानावर ऐकू येणार असतील तर मी मात्र सोडणार नाही कोणाला. मग आप्पा संजनाला म्हणतात की आम्ही काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं हे ठरवणारी तू कोण आहेस ग? ते माझे मित्र आहेत आणि ते इथे येत राहणार आणि माझ्याशी मनमोकळेपणाने गप्पा देखील मारणार. आणि जर तुला हे सगळं ऐकवत नसेल तर तू तुझे कान बंद करून घे. संजना म्हणते की हो आप्पा, तुम्हाला कळतंय का? आपल्या पर्सनल स्पेस मध्ये घुसताय तुमचे मित्र. हो आप्पा, हे सगळं कसं काय चालतं हो तुम्हाला? नाही बरोबर आहे, तसंही या सगळ्याला तुम्हीच तर जबाबदार आहात. आता सगळ्यांसमोर तुम्ही आमची इमेज खराब करून ठेवली आहे. आता फक्त आम्ही किती वाईट आहोत या गोष्टीचे फक्त जागोजागी बॅनर लावायचे राहिलेत. कमाल आहे हा आप्पा तुमची. आता घरचेच असे बोलताय म्हटल्यावर बाहेरच्यांना तरी कोण अडवणार? कोणीही येतं आणि मला आणि अनिरुद्धला बोलून जातं. आणि अरुंधतीचं काय? अरुंधतीचं तर विचारायचंच नाही. अरुंधती तर तुम्हा सगळ्यांना देवीच वाटते. आणि किती हा मूर्खपणा आणि किती हा बालिशपणा आहे. अहो आप्पा, आता तरी हे सगळं थांबवा. संजना आता आप्पांच्या मित्रांना म्हणते की अजून कोर्टाचा निकाल लागायचा बाकी आहे आणि ज्यावेळी कोर्टाचा निकाल लागेल ना तेव्हा तुम्हाला कळेल की कोण खरं होतं आणि कोण खोटं होतं. आणि मला आणि अनिरुद्धला तुम्ही आता एवढं सगळं बोलताय ना, तेव्हा तुमचं आमच्या दोघांबद्दलचं मत पूर्णपणे चेंज झालेलं असेल. आणि सोबतच अरुंधतीचे इंटेन्शन्स किती वाईट होते ना ही गोष्ट सुद्धा तुम्हाला कळेल. फक्त आता कोर्टाचा निकाल लागेपर्यंत थोडेसे पेशन्स ठेवा आणि प्लीज आमच्या घरात काढा लावण्याचं बंद करा. हवं तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, परंतु प्लीज अशी गॉसिप करू नका आमच्या घरी येऊन, कारण त्या गोष्टीचा आम्हाला त्रास होतो आणि तुम्हाला एक ना एक दिवस कळेल की अरुंधती किती स्वार्थी येते. त्यावर आप्पांचे मित्र म्हणतात की अरुंधती आणि स्वार्थी काही पण बोलतेस. संजना म्हणते की हो तेच तर सांगते तुम्हाला की तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर. आता लवकरच तुम्हाला कळेल की अरुंधती किती स्वार्थी आहे ती. एवढं बोलून संजना तिथून निघून जाते तर आप्पांचे मित्र आप्पांना म्हणतात की अरे विनायका, खरंच तू खूप नशीबवान आहे की अरुंधती सारखी मुलगी तुला मिळाली आहे. आणि अरुंधती आता तुझ्यासाठी एवढं सगळं करतेय तर तू माघार घेऊ नकोस आणि आम्ही सुद्धा तुझ्या पाठीशी आहोत, अजिबात काळजी करू नको. तेव्हा आप्पा म्हणतात की नाही, आता तर मी माघार अजिबात घेणार नाही, कारण ही लढाई आता माझ्या समृद्धीसाठी आणि अरुंधतीसाठी आहे. त्यामुळे मला आता माघार घेता येणारच नाही. आणि संजना आणि अनिरुद्धला तर मी आता चांगलाच धडा शिकवणार आहे. शेवटी त्यांच्या पापांचा घडा आता भरत आलाय. मी आता बघाच, ही केस मी लढणारही आहे आणि जिंकणारही आहे. तर मित्रांनो, मागच्या हप्त्यातील आपली पैठणीची विनर ठरलेली आहे अपर्णा निलेकर. सर्वात प्रथम तुमचं खूप खूप अभिनंदन. अपर्णा, तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना अशी आहे की कमेंट बॉक्समध्ये जो फॉर्म दिलेला आहे तो फॉर्म लवकरात लवकर तुम्ही भरा आणि आमच्याशी संपर्क करा. तुम्ही पाठवलेल्या ॲड्रेसवर तुम्हाला तुमची पैठणी मिळेल. तर मित्रांनो, या हप्त्यातील आपली भेट असणार आहे आकर्षक साडी. तर लगेचच आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा. आणि सोबतच तुम्ही जी कमेंट कराल त्या कमेंटच्या शेवटी तुमचा आवडीचा रंग लिहा. तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल, व्हिडिओला लाईक केलेलं असेल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल आणि तुमच्या आवडीचा रंग कमेंटमध्ये लिहिलेला असेल तरच तुम्हाला पुढची साडी भेटू शकते. त्यामुळे वाट कसली बघताय, लगेचच कामाला लागा. धन्यवाद. तर इकडे ईशाने संजनाला सगळं काही सांगितलेलं असतं. जे अनिश तिला बोललेला असतो त्या सगळ्या गोष्टी ईशाने संजनाला सांगितलेल्या असतात. त्यामुळे संजना ईशाला म्हणते की काय ग, कोण आहे तो अनिश तुला असे सल्ले देणारा? आणि त्या अनिशला सांग की त्याला म्हणावं तुझं बघ. आणि काय ग ईशा, तुमचा डिवोर्स झालाय ना, तू कशाला त्याला भेटायला गेली होतीस? ईशा म्हणते की अगं मला काय माहित होतं, मी आपली सहजच गेले भेटायला, मला वाटलं बघूयात काय बोलतोय ते. संजना म्हणते की तुला तुझ्या बाबांवर विश्वास नाहीये का? ईशा म्हणते की अगं असं काय म्हणतेस, मला माझ्या बाबांवर पूर्णपणे विश्वास आहे. संजना म्हणते की अगं मग तू त्या अनिशचं ऐकलंसच कशाला? तुला कळत नाहीये का की अरुंधती या सगळ्या गोष्टीचा प्लॅन करते ती?
अगं ईशा प्लीज तू काळजी घे, प्लीज तू कोणाच्या बोलण्यामध्ये येऊ नकोस, कोणाचे सल्ले घेऊ नकोस. तुला तुझे बाबा महत्वाचे आहेत ना. ईशा तुला इथेच टॉवर हवाय ना, ह्या घराच्या जागी तुला टॉवर हवाय की नकोय? ईशा म्हणते की हो हवाय. संजना म्हणते की अगं ईशा तुला कळायला हवं आतापर्यंत की तुझा डिवोर्स झालाय आणि तसंही अनिशने तुला काहीच दिलेलं नाहीये. मग तुला आता तुझा विचार करायला नको, तुला तुझा फ्युचरचा विचार करायला नको. अगं ईशा फक्त हे डोक्यात घे की ह्या एरियामध्ये ह्या जागेवर तुझा एक लॅविश फ्लॅट असणार आहे. अगं ह्या एरियामध्ये फ्लॅटचे रेट काय आहेत हे तरी माहितीये का तुला? अगं ह्या एरियामध्ये तुझा एक लॅविश फ्लॅट असेल आणि तसंही त्या अनिशचं काय जातंय तुला चुकीचे सल्ले देण्यासाठी? ईशा संजनाला म्हणते की अगं पण आपण जर कोर्टामध्ये हारलो तर आपल्याला केसही होऊ शकते ना. जना ईशाला म्हणते की सिरियसली ईशा, अनिरुद्ध तुम्हाला खरंच असं काही होऊ देईल? अगं त्याचं तर किती प्रेम आहे तुमच्यावर आणि विशेषतः तुझ्यावर. ईशा अगं तू काळजी करू नकोस, तुला काहीही होणार नाहीये. आणि तुला ती अरुंधती माहिती आहे ना, त्या अरुंधतीला आपलं कुठलीही गोष्ट चांगली झालेली बघवतच नाहीये. तिला नेहमी आपल्याला त्रास द्यायचा असतो. ईशा म्हणते की ही आई पण ना, या आईचं नेहमीच आहे हे सगळं. तिला नुसतं दुसऱ्यांना ताब्यात घ्यायचं असतं आणि मला कळत नाही की हे आजी आणि आप्पा नेहमी तिच्या बोलण्याला का भुलतात बरं. संजना म्हणते की काही नाही ग, अरुंधतीच्या प्रेमाची पट्टी बांधली आहे त्यांनी, बाकी काही नाही. त्यामुळे अरुंधती जी म्हणेल तीच पूर्व दिशा असं त्यांचं. अगं मी तुला सांगते ना, त्या अरुंधतीला फक्त आणि फक्त आप्पांची प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करायची. हे नेहमी असं गोड गोड बोलत राहणार, आप्पांच्या मागे पुढे फिरणार आणि मग काय आप्पांची सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेणार. आणि ईशा मी तुला सांगतेय की तिने जर असं केलं ना तर बघ आपण सर्वजण रस्त्यावरच येऊ. ईशा म्हणते की एक मिनिट, आपण हे अजिबात होऊ द्यायचं नाही हा. आणि ती कोण आहे आपली प्रॉपर्टी घेणारी? तिचा या घरावर काय अधिकार आहे? आणि तसंही ती केळकर आहे, देशमुख नाही. संजना म्हणते की अगदी करेक्ट तुझं, परंतु आपल्याला जर तिला लांब ठेवायचं असेल तर आपल्यामध्ये एकी असणं खूप महत्वाचं आहे. असं कोणाचं तरी तिसऱ्याच ऐकून आपल्याला आपली मतं कधीच बदलायची नाहीयेत. ईशा म्हणते की अगं पण मी माझं मत बदललंच नव्हतं, मला तुम्हाला फसवायचं नव्हतं म्हणून तर मी सगळं येऊन तुम्हाला सांगितलं. संजना म्हणते की नाही ठीक आहे, बरं केलंस तू, परंतु आता मी तुला जे काही सांगते ना ते शांतपणे ऐक. उद्या कोर्टात सुद्धा तुला तसंच बोलायचंय. ईशा हे बघ, तुला या सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोलावं लागणार आहे. आणि तू उद्या जर थोडं जरी काहीतरी चुकीचं बोललीस तर मात्र अरुंधतीचा मार्ग मोकळा होईल हा. ईशा म्हणते की हो ग, तू नको त्या सगळ्या गोष्टींची काळजी करू, आता तू बघच उद्या कोर्टामध्ये मी कसे सिक्सर मारते ते. संजना ईशाला म्हणते की अगं ईशा प्लीज तू जास्त एक्सायटेड होऊ नकोस, आपल्याला कोर्टात सिक्सर नकोय. ईशा हे बघ, एक्साइटमेंट मध्ये तू काही बोलायला जाशील, निदान तू जे काही बोलते त्याचं तुला भान तरी असलं पाहिजे ना. ईशा म्हणते की हो ग, तू नको ना काळजी करू. आता खरं तर संजनाला ईशाचा इतका राग येतो असतो, तिला असं वाटत असतं हिच्या 2 कानाखाली ठेवून द्याव्या, परंतु काय करणार, ईशाकडनंच तर काम करून घ्यायचं असतं. त्यामुळे संजना ईशाला म्हणते की अगं ईशा बाळा ऐक ना, मी काय सांगते ते जरा नीट ऐक. हे बघ, मी तुला आता जे काही ते सांगते ते शांतपणे ऐक, डोक्यामध्ये स्टोअर कर गोष्टी. हे बघ, मी तुला जसं सांगते त्याप्रमाणे वर्ड टू वर्ड जर तू कोर्टामध्ये सांगितलं तर तुझं कोणीच काही बिघडू शकत नाही. हे बघ, आज मी तुला प्रॉमिस करते की मी तुला काहीही होऊ देणार नाही. हे बघ, एक वेळ मी आणि अनिरुद्ध आम्ही जेलमध्ये जाऊ, परंतु यामध्ये आम्ही तुझं नाव कुठेच घेणार नाही. मी तुला या गोष्टीचं प्रॉमिस देते की तुझं नाव कुठेही येणार नाही. खाल्ली माती तर आम्ही खाऊ, परंतु तुला मात्र आम्ही यामध्ये अडकवणार नाही. यावर ईशा म्हणते की एक मिनिट, असं काही होण्याचे चान्सेस आहे का? संजना म्हणते की नाही, असं काही होणारच नाहीये, तू प्लीज वाईट विचार करू नकोस बरं. अगं मी फक्त असं म्हणते. त्यावर ईशा म्हणते की जाऊ देत ना, मग असं काही होणारच नाही तर आपण कशाला उगाच या गोष्टीवर चर्चा करायची. संजना म्हणते की ठीक आहे, आपण या विषयावर बोलायचंच नाही, आपण कुठल्या तरी वेगळ्या विषयावर बोलूया. आपण फ्लॅटवर बोलूयात ना, तुझ्या लॅविश फ्लॅटवर. तुला लॅविश फ्लॅट भेटणार आहे, त्यामध्ये AC सगळं काही, तुला सगळे अमेंडमेंट भेटणार, मग तुला सगळ्या प्रकारचे अमेनिटीज भेटणार, मग किती तू खुश असशील. ईशा संजनाला म्हणते की संजना आंटी खरंच अगं मला माझा फ्लॅट हवाय ग, लॅविश फ्लॅट मलाही हवाय. तू मला फक्त सांग मला काय करायचंय ते, मला जे काही करायचंय ना ते सगळं मी करेल अगं. संजना म्हणते की खरंच मी जे काही सांगेल तू करशील का? तेव्हा ईशा म्हणते की हो, मी माझ्या स्वतःच्या फ्लॅटसाठी काहीही करू शकते. संजना म्हणते की ग्रेट, मग आता बघ मी तुला जे काही सांगते ना ते तू शांतपणे ऐक आणि तुला सगळं काही तसंच करायचंय. आणि मग संजना आता ईशाला प्लॅन समजावून सांगत असते. तर इकडे नितीन, अरुंधती आणि यश तिघही बसलेले असतात. नितीन अरुंधतीला म्हणतो की काल मावशीने कोर्टात जे काही केलंय ना त्यामुळे संजना नक्कीच हल्ली असेल.
अरुंधती म्हणते की हो ना, तिच्या चेहऱ्यावर ते चांगलंच दिसत होतं. त्यावर नितीन म्हणतो की हो अरुंधती, परंतु आता तुला स्ट्रॉंग राहावं लागेल. कारण अरुंधती, आता ती तुझ्यावर स्ट्रॉंग अटॅक करेल आणि ती तुझ्यावर आता पर्सनल अटॅक करू शकते. यश म्हणतो की हो आई, नितीन अंकल बरोबर बोलताय. कारण तिला दुसरा कुठलाही पर्याय नाहीये तुझ्यावर आरोप करण्याचे, त्यामुळे ती तुझ्यावर पर्सनल अटॅकच करेल. ती तुझ्याबद्दल कोर्टात वाटेल ते बोलू शकते. आपल्या सगळ्यांच्या इमॅजिनेशनच्या पलीकडे जाऊन ती काहीतरी बोलेल. नितीन म्हणतो की अगदी करेक्ट, परंतु यश, तुला देखील सावध राहावं लागणार आहे हा. आणि मला तर असं वाटतंय की ती तुलाही सोडणार नाहीये. ती कोर्टामध्ये सुद्धा तुला प्रश्न विचारून भांडवून सोडेल. त्या प्रॉपर्टीमध्ये तिचाही तेवढाच हक्क आहे आणि 1000 वेळा तिला सांगून सुद्धा तू काही तिला नमला नाहीयेस. यश म्हणतो की नितीन अंकल, तिला जे करायचंय ते करू देत, तिला वाटेल ते करू देत, परंतु मी मात्र मागे हटणार नाही. शेवटी जे खरं आहे तेच मी कोर्टात सांगणार आहे. तर अरुंधती म्हणते की आपण हे सगळं किती सहजपणे बोलतोय, परंतु आई अप्पांना मात्र या सगळ्या गोष्टीचा त्रास होत असणार आहे. त्यांना हे सगळं नसेल झेपवत. त्यांना या सगळ्या गोष्टीच्या किती मानसिक यातना होत असतील आपण याचा विचारही करू शकत नाही. खरं सांगू का नितीन, मला कधी कधी खूप काळजी वाटते या सगळ्या गोष्टींची. असं वाटतं की हे सगळं करून आपण काही चूक तर नाही केली आहे ना. नितीन अरुंधतीला म्हणतो की अगं अरुंधती, आता ह्या पॉइंटला येऊन हे काय बोलतीयस तू? हे बघ, आपण काहीही चुकीचं करत नाहीये आणि तसंही आप्पांना आणि कांचनताईंना न्याय मिळवून देण्यासाठी तू हे सगळं करतीयस ना. अगं मग त्यात चूक कसली आली आहे? यश म्हणतो की हो आई, तू आजी आणि आप्पांचं टेन्शन घेऊ नकोस, ते ठीक आहेत. आपण फक्त आता केसवर फोकस करूया. आपल्याला काहीही करून ही केस जिंकायची आहे. हे बघ, त्यांच्याशी जर रोज थोडं थोडं जरी बोललं ना तरी सुद्धा ते ओके होतात. मला काय वाटतं माहितीये का, आपण आजीला कोर्टात घेऊन जायला नकोय. आपण तिला थोडासा ब्रेकच देऊयात. अगदी मागे लागली ना तर थोडा आपण विचार करूयात, परंतु आता मात्र नको. तेव्हा अरुंधती म्हणते की हो यश, तू बरोबर बोलतोय. कारण कसं आहे की आपण त्यांना कोर्टात नेलं ना, मग त्या खूप विचार करत बसतात. शेवटी त्या इमोशनली विचार करतात आणि आप्पा कसे, आप्पा कणखर आहेत, त्यामुळे आप्पांचं काही टेन्शन नाही. नितीन म्हणतो की हो बरोबर बोलते अरुंधती. आता बघूयात उद्या कोर्टात काय होतं ते. आय होप, मला असं वाटतंय की यश, तू आभीसोबत जे काही बोललाय ना त्याचा उद्या उपयोग होईल. समजा उद्या जर आभीने आपल्या बाजूने साक्ष दिली ना तर मज्जाच येईल. अरुंधती म्हणते की हो अगदी खरंय. जर आभीने आपल्या बाजूने जर साक्ष दिली ना तर खूप मोठा प्रश्नच मिटेल. बरं नितीन, तुम्ही त्या बिल्डर बद्दल माहिती काढणार होता, त्याचं काय झालं? नितीन म्हणतो की तो बिल्डर म्हणजे महाघोटाळेबाज माणूस आहे हा. त्याचे असे 4-5 प्रोजेक्ट बंद पडलेले आहेत. आता ह्या लोकांनी त्यांच्याशी काय डील केलंय हे काय माहित नाही आपल्याला, नाहीतर खरंच आपल्याला रस्त्यावर राहण्याची वेळ येईल. तो टॉवर कधी बनणार आहे ना, आपलं घर कधी आपल्याला मिळणार आहे. अरुंधती म्हणते की ह्या घरावर स्टे आलाय हे एका दृष्टीने चांगलंच झालं म्हणायचं. यश म्हणतो की नाहीतर काय, नाहीतर त्या बिल्डरने कधीच आपलं घर जमीन. अरुंधती म्हणते की खरंच वाईटातून चांगलं होतं ना ते असं होतं. देव आहे खरंच आपल्या पाठीशी. यश म्हणतो की हो, आणि देव आपल्या कायम पाठीशी उभा राहणार आहे. तो आपलं कधीही वाईट करणार नाही आणि आपली लढाई ही न्यायासाठी आहे. त्यामुळे आई, तू या सगळ्या गोष्टींचा विचार करत बसू नकोस. आता सगळं काही व्यवस्थितच होईल. नितीन म्हणतो की हो, आणि मावशी सुद्धा आपल्याच बाजूने आहे. ती सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांभाळून घेईन. आपल्याला काही टेन्शन घ्यायची गरजच नाही. नितीनच्या बोलण्याने अरुंधतीला आणि यशला थोडासा दिलासा भेटलेला असतो. दुसऱ्या दिवशी संजना अनिरुद्ध हे कोर्टामध्ये आलेले असतात. संजना म्हणते की कुठे राहिले हे देशमाने? त्याचवेळी देशमाने तिथे येतात. मग संजना देशमानेला म्हणते की आज तरी कोर्टात तुम्ही काही बोलणार आहात का? की तुम्ही नेहमीप्रमाणे गप्पच बसणार आहात? हे बघा, मी तुम्हाला सगळं सांगितलंय हा. घरचे माझ्याशी कसं वागलेत हेही तुम्हाला सांगितलंय मी. स्पेशली तुम्ही यशला टार्गेट करा. त्याने मला धमक्या दिल्या. 1 नंबरचा गुंड येतो आणि तो कसा आहे ना हे आपण आधीच कोर्टात सांगायला हवं. देशमाने म्हणतात की हे प्लीज तुम्ही माझ्यावर सोडाल का? मला माझ्या पद्धतीने केस हँडल करून द्याल का? तेव्हा संजना म्हणते की खरंच तुम्ही तुमच्या पद्धतीने केस हँडल करणार आहात का? आणि तसंही तुमची पद्धत बघितली आहे मी. काही पॉइंट तुमच्या लक्षातच येत नाही, परंतु माझं मात्र बारीक लक्ष या सगळ्या. सो आता मी जे काही सांगते ना ते तुम्ही नीट ऐका. मला पुन्हा गोंधळ नकोय हा. तेव्हा अनिरुद्ध संजनाला म्हणतो की संजना, अगं ते काय बोलताय ते तरी ऐकून घेशील का तू? अगं त्यांची काय स्ट्रॅटेजी आहे ते तरी ऐकून घेऊयात ना आपण. तेव्हा संजना म्हणते की अनिरुद्ध, त्यांचं काय ऐकून घेण्याची गरज नाहीये. मी सगळा प्लॅन केलाय ऑलरेडी. सुलेखाताई यशला पुढे बोलवतील आणि मग आपण आप्पांच्या खोट्या सह्या घेतल्या हे देखील ते मुद्दा मांडतील. देशमाने संजनाला सांगते की त्याआधीच तुम्ही त्याला क्रॉस क्वेश्चन विचारायचं, इतकं गुरफटायचं त्याला इतकं गुरफटून टाका की त्याला काही सुचलंच नाही पाहिजे, त्याला काही कळलंच नाही पाहिजे.
देशमाने हळूच म्हणतात की कधी कधी मला समजतच नाही इथं वकील कोण आहे. त्यावर संजना म्हणते की काय म्हणालात तुम्ही? नाही नाही, ऐकलंय मी तुम्ही काय म्हटलात ते. तेव्हा वकील म्हणतात की हो संजना मॅडम, तुम्ही अजूनही वकील होऊ शकता आणि चांगल्या वकील होऊ शकता. संधी आहे अजून तुमच्याकडे, त्यामुळे तुम्ही विचार करा. संजना म्हणते की बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे की मी चांगली वकील झाली असते, मी एक उत्तम वकील सुद्धा असते आता, परंतु आता नाहीये मी वकील, त्यामुळे तुमचं सुदैव समजा. पण जर मी वकील असते ना तर तुमच्या पोटावर पाय आला असता, एवढं नक्की. तेव्हा मात्र तुम्हाला घरी बसावं लागलं असतं. कळतंय ना मी काय म्हणते ते? त्यामुळे प्लीज प्लीज आता तरी काहीतरी बोला. तारखावर तारखा नकोय आम्हाला. आता काहीतरी बोलण्याची संधी आहे तर बोला. त्यानंतर मग वकील आतमध्ये निघून जातात. संजना अनिरुद्ध सुद्धा आतमध्ये जातात. तर सर्वजण आता कोर्टात जमा झालेले असतात. जजसाहेब सुद्धा आलेले असतात. मग जजसाहेब आता देशमानेंना बोलण्याची संधी देतात. देशमाने म्हणतात की जजसाहेब, माझे असील अनिरुद्ध देशमुख यांचा सुद्धा वडिलोपार्जित जमिनीवर आणि वडिलोपार्जित घरावर तितकाच अधिकार आहे आणि त्याचबरोबर त्यांची मुलं सुद्धा या घरामध्ये वाटेकरी आहेत. अनिरुद्ध देशमुख यांना 3 मुलं आहेत. त्यापैकी ईशा आणि यश हे दोघंही आज उपस्थित आहेत. परंतु अभिषेक देशमुख यांची तब्येत ठीक नसल्यामुळे ते आज येऊ शकले नाही. अरुंधती यशला विचारते की काय रे यश, अभि आजारी आहे का? यश म्हणतो की नाही, तो तर माझ्याशी बोलला. नितीन म्हणतो की काही नाही, या सगळ्या परिस्थितीला घाबरला असेल म्हणून नसेल आला. अनिश म्हणतो की हो, आणि त्याचं त्याच्या बाबांवर प्रेम आहे, त्याच्यामुळे त्याला त्याच्या बाबांच्या विरोधात बोलायचं नसेल. आप्पा म्हणतात की अरुंधती, अगं मी बघितलं ना, सकाळी बरा होता तो, इथे नाही आलाय फक्त. अरुंधती म्हणते की असं का केलं पण त्याने? ईशा म्हणते की तुम्ही सगळ्यांनी त्याच्यावर प्रेशर टाकलं ना म्हणून. तर अनिरुद्ध सुद्धा संजनाला विचारतो की संजना, अभि का नाही आला? तेव्हा संजना म्हणते की भित्रट आहे तो खूप, त्याला म्हटले होते मी कोर्टात जायचंय म्हणून. तो मला म्हणाला की माझी तब्येत बरोबर नाहीये, अगदी तुझ्यावर गेलाय, त्याच्यावर आता लक्ष ठेवायला हवं. आणि हल्ली जरा जास्तच विचित्र वागायला लागलाय, आपल्याला कधीही फसवू शकतो तो. अनिरुद्ध म्हणतो की असं कसं होईल, अभि हा माझा मुलगा आहे, त्यामुळे मला फसवणं शक्यच नाही. संजना म्हणते की हो का, परंतु सेम टू सेम ही गोष्ट आप्पांना आणि आईंना तुझ्याबद्दल वाटत होती ना अनिरुद्ध? अरे अनिरुद्ध रिलॅक्स, मी फक्त तुला एक्झाम्पल दिलं, तू चुकीचं नाही वागत आहे, तू बरोबरच वागतोस. त्यानंतर देशमाने जजसाहेबांना म्हणतात की जजसाहेब, मी ईशा देशमुख यांना बोलवू इच्छितो. त्यानंतर ईशा आता विटनेस बॉक्समध्ये उभी राहते आणि ती म्हणते की मी जे काही सांगेल ते खरं सांगेल, खोटं अजिबात बोलणार नाही. देशमाने आता ईशाला प्रश्न विचारतात की मला सांगा ईशा मॅडम, तुम्ही समृद्धीमध्ये केव्हापासून राहता? ईशा म्हणते की माझा जन्मच त्या घरामध्ये झालाय, माझ्या जन्मापासून माझं लग्न होईपर्यंत मी त्याच घरात राहिली आहे. लग्नानंतर मी माझ्या सासरी गेले, परंतु आता पुन्हा मी समृद्धीमध्येच राहायला आले. देशमाने म्हणतात की का, तुमचं लग्न झालंय तरी सुद्धा तुम्ही समृद्धीमध्येच का राहता? ईशा सांगते की मी माझ्या माहेरी पुन्हा राहायला आले कारण माझा डिवोर्स झालाय. त्यावर देशमाने म्हणतात की अच्छा, बरं ईशा मॅडम, तुम्ही इतके दिवस झाले त्या घरामध्ये राहताय, तर एकंदरीत त्या घराचं वातावरण कसं आहे? ईशा म्हणते की छान आहे घरातलं वातावरण, त्या घरामध्ये आम्ही 3 पिढ्या अगदी व्यवस्थित राहिलो. आता माझा मोठा भाऊ अभिदादा याला मुलगी झाली आहे, त्यामुळे आता तिथे राहणारी ही 4थी पिढी आहे. त्यावर देशमाने पुढे प्रश्न विचारतात की अरे वा, चांगलंय. आणि मला सांगा की अनिरुद्ध देशमुख यांनी त्यांच्या वडिलावर तो बंगला विकावा म्हणून कधी दबाव आणला होता का याच्या आधी? ते की नाही हो, असं कधीच झालं नाहीये. तर खोटं बोललेली असते पूर्णपणे, कारण अनिरुद्ध आणि संजनाने आधी सुद्धा तो प्रयत्न एकदा केलेला असतो. त्या देशमाने पुन्हा एकदा ईशाला विचारतात की नीट विचार करून तुम्ही उत्तर द्या हा. त्यावर ईशा म्हणते की हो, मी अगदी खरं बोलते, माझे वडील असं वागणं किंवा असं करणं शक्यच नाहीये. अहो, चांगले मार्क्स मिळावे म्हणून सुद्धा त्यांनी आमच्यावर कधीच दबाव टाकला नाही, आणि मग ते आमच्या आप्पांवर का म्हणून दबाव आणतील? देशमाने म्हणतात की जजसाहेब, तुम्ही बघितलं ना, ईशा मॅडम त्या घरात लहानपणापासून मोठ्या होईपर्यंत राहताय, आणि मग त्या जर म्हणताय की विनायकराव यांच्यावर त्यांच्या वडिलांनी कुठलाही घर विकण्यासाठी दबाव टाकला नव्हता, तर मग समोरच्या पार्टीने फसवणुकीचा जो दावा केलाय तो चुकीचा ठरतो. तर लगेचच सुलेखाताई उभ्या राहतात आणि म्हणतात की ऑब्जेक्शन मिलॉर्ड, दबाव म्हणजे प्रत्येक वेळी दबाव असा नाही असू शकत, तो शाब्दिक दबाव सुद्धा असू शकतो, किंवा मग इमोशनली ब्लॅकमेल करून सुद्धा दबाव आणण्यात येतो. देशमाने वकील म्हणतात की ठीक आहे, सुलेखा मॅडमचं या शंकेचं निरसन सुद्धा आपण करून टाकूयात. मग देशमाने ईशाला विचारतात की ईशा मॅडम, तुम्ही सांगा की आतापर्यंत तुमच्या वडिलांनी तुमच्या आजोबांना कधी असं इमोशनली ब्लॅकमेल केलेलं तुम्हाला आठवतंय का? ईशा म्हणते की नाही, अजिबात नाही, माझे बापा कधीच असं करणं शक्य नाही. इनफॅक्ट आम्हालाच त्या घरामध्ये खूप कंटाळा आला होता, म्हणून आम्ही त्यांना म्हणत होतो की आपण दुसरीकडे कुठेतरी राहायला जाऊयात.
पण आमच्या बाबांनी मात्र कधीच ऐकलं नाही. त्यांचं हेच म्हणणं होतं की त्यांचे बाबा जिथे राहतात त्यांना तिथेच राहायचंय. त्यांचा आनंद तर त्याच सगळ्या गोष्टीमध्ये. ईशा पूर्णपणे खोटं बोलत असते. ते बघून अरुंधती, नितीन, अनिश, यशला मात्र खूप मोठा धक्का बसतो. अनिश म्हणतो की मला वाटलं होतं आज तरी खरी बोलेल ही, पण नाही, आजही ही खोटच बोलली, काहीच अर्थ नाही हिला. नितीन म्हणतो की इट्स ओके अनिश, निदान तू प्रयत्न तरी केलास. आणि तसंही आपल्याला आधीच माहित होतं की ईशा काय अनिरुद्धच्या अगेन्स्ट जाणार नाही. यश माने पुढे ईशाला म्हणतात की ईशा मॅडम, समोरच्या पार्टीने तुमच्यावर फसवणुकीचा दावा केलाय आणि त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? ईशा म्हणते की खोटं आहे ते, माझ्या बाबांना कोणीतरी अडकवण्याचा प्रयत्न करतंय. मला तर असं वाटतंय की कुठला तरी जुना राग माझ्या बाबांवर काढला जातोय, असं ती अरुंधतीकडे बघून म्हणते. पण आज मी सगळ्यांना एक गोष्ट सांगू इच्छिते की माझे बाबा खूप चांगले आहेत. माझे बाबा सगळ्यांसाठी सगळं काही करतात. घरात कोणाला काय हवंय, काय नकोय, सगळ्या गोष्टी तर तेच बघतात. परंतु आईला, आजी आप्पांना माझ्या बाबांची अजिबातही किंमत नाहीये. त्यांनी सततच माझ्या बाबांचा अपमान केलाय. आप्पा तर डोक्यालाच हात लावून घेतात ईशाचं बोलणं ऐकून. अरुंधतीला ते म्हणतात की अगं ही किती खोटं बोलते. यश नितीनला म्हणत असतो की हिला बाबांना दोषी ठरवायचं नाहीये, इतपत गोष्ट मी समजू शकतो, पण मग ही आजी आप्पा आणि आईला का दोष देते या सगळ्या गोष्टींचा? अनिश म्हणतो की जर ईशाने खोटं बोलायचं ठरवलं ना यश, तर तिला कुठलेही लिमिट्स राहत नाही. ईशाच्या या बोलण्यामुळे, ईशाच्या खोटारडेपणामुळे सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो की ईशा एवढी पलटू कशी काय, आणि ईशा इतका मोठा विश्वासघात कशी काय करू शकते, इतकं खोटं कशी काय बोलू शकते. ईशावर आता कोणाचाही काडीचाही विश्वास राहिलेला नसतो. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे तुमच्या आणि संजनाच्या नात्याबद्दल तुम्हाला काय वाटतं. त्यावर ईशा लगेचच उत्तर देते की मला माझ्या आईपेक्षा संजना जास्त जवळची वाटते, कारण संजना मला खूप समजून घेते, सांभाळून घेते. आणि माझ्या आईचा राहिला प्रश्न, तर माझी आई खूप स्वार्थी आहे. ईशाचं हे आईबद्दलचं बोलणं ऐकून अरुंधतीला तर खूप मोठा धक्का बसतो. अरुंधती तर पूर्णपणे शॉक झालेली असते. जेव्हा कोर्ट संपतं तेव्हा सर्वजण बाहेर बसलेले असतात. त्यावेळी सुलेखाताई अरुंधतीला म्हणतात की अगं अरुंधती, तू नको स्वतःला जास्त त्रास करून घेऊस. अरुंधती म्हणते की वाईट वाटलं हो, आपल्या मुलीच्या बाबतीत आपल्याबद्दल इतका राग आहे, खरंच हे ऐकून खूप वाईट वाटलं. अरुंधती सुलेखाताईंना हे सगळं सांगत असताना अरुंधती रडत देखील असते. त्याचवेळी संजना आणि ईशा तिथून जात असतात. तेव्हा यशला आता खूप ईशाचा राग आलेला असतो. मग यश ईशाला थांबवतो आणि ईशाला म्हणतो की अगं ईशा, आईने केलेले संस्कार आणि आईने तुझ्यासाठी केलेल्या गोष्टी तू कशा काय एवढ्या लवकर विसरलीस ग? तू विसरलीस का की आईने तुझ्यासाठी काय काय केलंय आतापर्यंत? तेव्हा ईशा यशला म्हणते की सगळ्याच आया आपल्या आपल्या मुलांसाठी काहीतरी करतातच, आणि तसंही आपल्या आईने काही एवढं जगावेगळं केलं नाहीये, त्यामुळे प्लीज तू मला हे सगळं बोलून दाखवू नकोस. ईशाने असं ठामपणे तिचं मत सांगितलेलं असतं. ईशाचं मत ऐकून घरातल्या सगळ्यांना खूप मोठा शॉक बसलेला असतो. सर्वजण ईशाकडे बघत असतात. तर मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्कीच कळवा. आणि इफ यू लाईक माय व्हिडिओ, प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.